आणि आता महाराष्ट्र लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा सविस्तर घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार. ओके. महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन यंदा 7 ते 14 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. नागपुरात होणारं अधिवेशन यंदा एकच आठवडा चालणार आहे. अधिवेशनावर निवडणुकांचं सावट आहे. रविवारी देखील अधिवेशनाचं कामकाज सुरू राहणार असून विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद द्यावं अशी मागणी करण्यात आली. दरम्यान विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 3 नाही तर किमान 2 आठवडे अधिवेशन घ्यावं अशी मागणी विरोधी पक्षातल्या नेत्यांनी केली होती. या संदर्भात बोलताना भास्कर जाधवांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे उत्तरच नाहीये, त्यामुळे सरकार 8 दिवसातच अधिवेशन गुंडाळत आहे अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केली. अधिवेशन हे 2 आठवड्याच्या ऐवजी 3 आठवडे घ्या असा आमचा आग्रह होता. 3 नाही तर किमान ठरल्याप्रमाणे 2 आठवडे तरी अधिवेशन घ्या हा आमचा हट्ट होता. परंतु सरकारनं हा हट्ट मान्य केला नाही आणि अधिवेशन हे 14 तारखेला गुंडाळण्याचं जाहीर करून टाकलं. दरम्यान दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेतेपद मिळावं अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केली. तर विरोधी पक्षनेता निवडल्यास सरकारसमोर बाप दाखव नाही तर श्राद्ध घाला अशी परिस्थिती येईल, त्यामुळे बापही दाखवत नाहीत आणि श्राद्धही घालत नाहीत अशी टीकाही भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेतेपदावरून सरकारवर केली. विरोधी पक्ष नेता हा संविधानिक पद आहे, त्याला कायद्यामध्ये आधार आहे. उपमुख्यमंत्री पद ही पद संविधानिक नाहीत, ही तुम्ही तुमची केलेली राजकीय सोय आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना असेल, विधिमंडळ नियम असेल, प्रथा परंपरा असतील, याच्यामध्ये विरोधी पक्षनेता हा असलाच पाहिजे अशा पद्धतीची तरतूद आहे. आणि म्हणून येत्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेतेपद तुम्ही या ठिकाणी जाहीर करा अशा प्रकारचा आग्रह आम्ही धरलेला आहे. विरोधी पक्षनेता हा संविधानिक पद आहे, त्याला कायद्यामध्ये आधार आहे. उपमुख्यमंत्री पद ही पद संविधानिक नाहीत, ही तुम्ही तुमची केलेली राजकीय सोय आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना असेल, दरम्यान हिवाळी अधिवेशनाबाबत अनिल परब आणि विजय वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. पुढचं अधिवेशन किमान 3 आठवडे तरी चालायला पाहिजे, परंतु ते दुर्दैवानं ते होत नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर लोकांना मोर्चे काढण्यासाठी मला वाटतं की आचारसंहितेचा संबंध मोर्चाशी येऊ नये, फक्त निवडणुका घेणं आणि सत्तेत मी सांगितलं केवळ सत्तेसाठी जगणं एवढंच या सरकारचं काम आहे. सरकारने 1 आठवड्याचंच अधिवेशन घ्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि 1 आठवड्यामध्ये अधिवेशनात काय फार काय प्रश्न मार्गी लागतील असं काही वाटत नाहीये. परंतु ज्या विदर्भासाठी हे अधिवेशन विदर्भामध्ये घेतलं जातं, किमान विदर्भाचे प्रश्न तरी प्राधान्याने मांडले जावेत. आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मतदारांना आकर्षित होतील असे निर्णय राज्य सरकारने घेऊ नयेत अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली. यासाठी राज्य सरकारला आयोग पत्र लिहिणार आहे. कोणत्याही परिस्थितीत पुरवण्या मागण्यामध्ये मतदारांना आकर्षित करणाऱ्या बाबी येऊ नये ते ह्या आयोगाकडे सांगण्यात येणार आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनावेळी निर्णय घेताना राज्य सरकार मर्यादा पाळणार का पाहणं महत्वाचं आहे. मुंबई आणि बॉम्बे या नावाचा मुद्दा येत्या हिवाळी अधिवेशनात देखील गाजण्याची शक्यता आहे. बॉम्बे हायकोर्टाचं नाव मुंबई उच्च न्यायालय करा यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिले आहे. हिवाळी अधिवेशनात ठराव मांडावा अशी मागणी प्रभूंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. येत्या 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. मुंबई उच्च न्यायालय करण्याचा प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारला पाठवावा अशी मागणी पत्रातून करण्यात आली. अतिवृष्टीच्या मदतीबाबत राज्य सरकारची मोठी अनास्था पाहायला मिळते. मदतीसाठी सरकारने केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही असं केंद्रीय कृषी मंत्र्यांनीच काल संसदेमध्ये लेखी उत्तरात सांगितलेलं होतं. पण आज त्याच कृषी मंत्र्यांनी अतिवृष्टीचा अहवाल महाराष्ट्र सरकारने पाठवला असं स्पष्टीकरण दिलं आणि यावरून खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र सरकारला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही सुळेंनी केला. महाराष्ट्र की सरकार ने अभी जो त्रासदी आई थी, भयानक त्रासदी थी बाढ़ की, उसके बाद अपना प्रपोजल 27 तारीख को केंद्र सरकार को भेज दिया है. इतना केवल मैं करेक्ट कर रहा हूं, आपको भेजा है महाराष्ट्र सरकार ने. थैंक यू.
आपको जब जानकारी रहेगी तो आपने, लेकिन अब आ नहीं, गया है। कल का उसकी सवाल जो- जानकारी माननीय कृषि मंत्री जी ने दी। नहीं, ये इनका बड़प्पन है, वो सरकार को बचा रहे हैं, क्योंकि आज ही मैंने कृषि मंत्री से बात की महाराष्ट्र में, उन्होंने कहा हमने कुछ रिपोर्ट नहीं भेजी अभी तक पूरी, हमारा एक सर्वे हो रहा है, उसके बाद कमेटी बनेगी, आप ऑन कमेटी के रिकॉर्ड बाद कह रिपोर्ट रहे आएगा। हैं। माननीय Anyway, कृषि छोड़ मंत्री- देंगे अभी वो बात, माननीय छोड़ कृषि देंगे। मंत्री जी ने ऑन रिकॉर्ड कहा है। त्या प्रस्तावावर मुख्यमंत्री फडणवीसांनी नेमकं काय म्हटलंय तेही बघूया. इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल, आधी कृषीची टीम येऊन जाईल. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालंय त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही. ती पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे. ती टीम आल्यानंतरच त्याचा अहवाल जाईल. कृषीच्या संदर्भातला आपला अहवाल केलेला आहे. तपोवनातल्या वृक्षतोडीला अजित पवारांचाही विरोध आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण सयाजी शिंदेच्या वृक्षतोडी विरोधातील भूमिकेशी अजित पवार सहमत असल्याचं पाहायला मिळतंय. सामोपचाराने तोडगा काढावा असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं. नाशिकच्या तपोवनातल्या वृक्षतोडीला होणाऱ्या विरोधावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुंभमेळ्यात अडथळे यावेत असं अनेकांना वाटतं, पण आम्ही तसं होऊ देणार नाही असंही फडणवीस म्हणाले. तसंच पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देणार नाही अशीही ग्वाही त्यांनी दिली. विनाकारण या संदर्भात ऍक्टिव्हिजम करणं काही लोकांनी सुरू केलं आहे. काही लोक पर्यावरणवादी बनलेले आहेत. म्हणजे पर्यावरणवादी जे असतील त्यांच्याबद्दल मला फार त्यांच्याबद्दल आदर आहे, पण काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत. त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा हा निसर्गाशी साधर्म्य साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे. त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही. पण काही लोकांना असं वाटतंय की कुंभमेळ्यात अडथळेच यावे. अशा लोकांना मात्र मी सांगतो की अडथळे आम्ही येऊ देणार नाही. तपोवनापाठोपाठ नाशिकच्या सोमेश्वर जवळ तयार होणारा जॉगिंग ट्रॅक वादात आहे. शेकडो झाडं तोडून कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्याचा घाट घालण्यात येणार आहे. कुणाच्या मागणीवरून ट्रॅक तयार करत आहे असा सवाल लोकप्रतिनिधींनी विचारला. सोमेश्वर मंदिराशेजारी झाडांचा मुद्दा आता ऐरणीवर आला. कालांतराने झाडं सुकून जातील, सुकून झाल्यावर ऑटोमॅटिक ते काढावं लागतील. मग लोक झाडं लावायसाठी प्रयत्न करतोय आपण. इथं मला वाटतं तसं काही गरज नाहीये किंवा नव्हती, आणि असते तर नागरिकांनी कोणी मागणी केली आहे का? मग इथं कोणते, ही ट्रस्टची जागा आहे, ट्रस्टनी मागणी केली आहे का किंवा कुठल्या स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे का? याचा नेमका पर्पज काय हेच माहीत नाही. आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खाते, अशा ती परिस्थिती आहे. दरम्यान तपोवन वाचवा तपोवन वाढवा हा आमचा नवीन नारा आहे. मुख्यमंत्री सुवर्ण मध्य काढतील असं अभिनेता चिन्मय उदगीरकर यांनी म्हटलं. जर तपोवन हे फक्त तपोवनापुरता मर्यादित नव्हतं, ते जर वाढलं आणि ब्रह्मगिरीपर्यंत जर पोहोचलं तर मला असं वाटतं हे शक्य होतं. त्यामुळे एक मॅसिव्ह प्लांटेशनची मुवमेंट नाशिकमध्ये घडणं फार आवश्यक आहे. सो सीएम साहेबांच्या भाषणानंतर आमच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. काहीतरी सुवर्णमध्ये खूप छान निघणार आहे. त्यामुळे आता आमचा नवीन नारा हाच आहे, तपोवन वाचवा तपोवन वाढवा. खासदार संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नामध्ये संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. यावेळी फडणवीस यांनी खासदार राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यामध्ये 15 मिनिटं चर्चा झाली आहे. फुलेंच्या डॉक्युमेंटरीची फाईल गायब झाल्याप्रकरणी विजय वडेट्टीवारांनी टीका केली. हे सरकार शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतं, मात्र त्यांच्या विचाराने चालत नाही. कदाचित ते नथुराम गोडसेच्या विचाराने चालतं असं विजय वडेट्टीवार म्हटले. कोरेगाव भीमा प्रकरणी चौकशी आयोगाच्या सुनावणीला उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले. त्यामुळे ठाकरेंना वॉरंट बजावण्यात यावं असा अर्ज वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने आयोगाला दिला. या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. संभाजीनगरमधील बोगस आयएस प्रकरणी मोठी माहिती समोर येते. बोगस आयएस कल्पना भागवत आणि नागेश आष्टीकर यांचे चॅट व्हायरल होत आहेत. चॅटमध्ये कल्पनाने आपण रामभद्राचार्य यांचे शिष्य असल्याचं सांगितलं. त्यांच्याकडे रामभद्राचार्य यांचा व्हिडिओ आहे. आई आजारी आहे त्यामुळे पैशांची मागणी त्यांनी आष्टीकरांकडे केल्याचं चॅटमधून पाहायला मिळतं. ट्रेनमध्ये जात असताना त्यांची त्यांना भेट झाली आणि ती स्वतःला आयएस अधिकारी सांगत होती आणि रामभद्राचार्य महाराज यांची शिष्य सांगत होती. एकदा ते म्हणले मला की माझे मेडिकलची आता म्हणजे माझं सगळं झालंय आणि मला मेडिकलला बोलवत आहेत आणि साहेब म्हणे मी खूप अडचणीत आहे
मग एकदा तिथून त्यांना जाण्यासाठी येण्यासाठी व्यवस्था करून दिली, त्याच्यामध्ये एक 10,000 रुपये त्यावेळेला दिले. आणि लास्ट ट्रान्झॅक्शन जे माझं दिलं म्हणजे खूप मग त्याची आई कुठंतरी खूप आजारी आहे, 1.5 लाख रुपये मला पाहिजेत, कसं तरी करून द्या. तर या दृष्टिकोनातून असं करता 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 मला वाटत नाही की एक 65 काय झाले, काय 70-80 हजार रुपये काहीतरी मी त्यांना दिले. हिंजवडी फेज 1 मधील एका इंटरनॅशनल नामांकित शाळेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. शाळेच्या ईमेलवर धमकीचा मेल आल्यावर शाळा प्रशासनाने तात्काळ पिंपरी चिंचवड पोलिसांना माहिती दिली. पिंपरी चिंचवड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शाळेमध्ये कसून तपासणी करण्यात आली. दरम्यान शाळेत 390 मुलं होती. शाळा पूर्णपणे मोकळी करण्यात आली असून सर्च ऑपरेशनमध्ये बॉम्ब सदृश कोणतीही वस्तू आढळलेली नाही. पुण्यातल्या गुंड निलेश गायवळ संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गायवळचा सहकारी अजय सरोदेच्या घरी 400 काडतुसं मिळाले, 200 जिवंत काडतुसं, 200 रिकाम्या पुंगळ्याही सापडल्या. अजय सरोदे बंट्या चौधरीला 3 दिवसांपूर्वीच कर्नाटकमधला अटक झालेली. 17 सप्टेंबरला कोथरूडमध्ये केलेल्या गोळीबाराच्या वेळी अजय सरोदे घटनास्थळी होता. अजय सरोदेकडे पिस्तूल परवाना असल्याचंही समोर आलं. नाशिकच्या कळवणमधील किराणा गोडाऊनमध्ये घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलं. या बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यात आलं. यावेळी बिबट्याला बघण्याकरता बघ्यांनी मोठी गर्दी केली. बिबट्या पकडला गेल्यामुळे परिसरातल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या निमगाव म्हाळुंगीमधल्या शेतशिवारात 3 बिबटे शिकारीचा शोध घेताना दिसून आले. सध्या ऊसतोड सुरू असून बिबट शिकारीच्या शोधात बाहेर पडत असतानाच आता बिबट समूह संख्येने बाहेर पडत असल्यानं शेतकऱ्यांसह ऊसतोड कामगारही धास्तावले. त्यामुळे टोळीने फिरणाऱ्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला बिबट्यांचं दर्शन झालं. एकाच वेळी 2 बिबटे रस्ता ओलांडताना मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. पुन्हा एकदा जुन्नरमध्ये टोळीने बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळतो. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. चिपळूणच्या तनाळी गावातल्या रामवाडीत बिबट्या विहिरीमध्ये पडला. भक्ष्याचा पाठलाग करत असताना बिबट्या 40 फूट खोल विहिरीत पडलेला. सकाळी पाण्यासाठी विहिरीवर गेलेल्या स्थानिक नागरिकांनी बिबट्याला पाहिल्यानंतर मोठी घबराट पसरली. तात्काळ वन विभागाला कळवण्यात आलं आणि साधारण 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला सुखरूप विहिरीच्या बाहेर काढण्यात आलं. पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय. यातच पुण्यातल्या एनडीए परिसरात मोकळ्या ठिकाणी काळवीट आढळून आले. अन्नाच्या शोधात आता जंगलात राहणारे प्राणी शहराच्या वेशीवर आढळून आले. पुण्यातल्या एनडीए परिसरात काल हे काळवीट दिसून आलं. एनडीए चांदणी चौक एनडीए रस्त्यावर 4 ते 5 काळवीट मुक्त संचार करताना पाहायला मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर आले. मुंबईतल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पातील भुयारीकरणाच्या कामाला आजपासून सुरुवात झाली. ऑरेंज गेट येथील लॉन्चिंग शॅफ्ट इथून पहिलं टनेल बोरिंग यंत्र भूगर्भात सोडण्यात येणार असून या माध्यमातून ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान भुयारीकरण केले जाणार आहे. या भुयारी मार्गामुळे मुंबईतली पूर्व आणि पश्चिम उपनगरं नवी मुंबईला जोडली जाणार आहेत. हा जो टनेल आहे आपण विचार केला तर जवळपास 700 प्रॉपर्टीजच्या खालून चाललेला आहे. त्यातल्या अनेक 100 वर्ष जुन्या हेरिटेज प्रॉपर्टीज देखील आहेत. ईस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे या दोन्हीच्या लाईन्स खालनं तो चाललेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की त्याच्याही खाली असलेली आपली जी मेट्रो 3 आहे अंडरग्राऊंड, त्याच्याही 50 मीटर खालून हा टनेल जाणार आहे. त्याच्यामुळे एक प्रकारे एक ज्याला इंजिनिअरिंग मार्बल म्हणतो अशा पद्धतीचं एक इंजिनिअरिंग मार्बल आपण तयार करतो आहोत. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचं निधन झालं. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्गमधील आपलं घर इथे रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना सोलापुरातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. संपूर्ण आयुष्य समाजासाठी देणारे साथी पन्नालाल सुराणा यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव शरीर शासकीय रुग्णालयाला देहदान करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. 9 जुलै 1933ला सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीमध्ये त्यांचा जन्म झालेला. पुण्यामध्ये कॅम्प परिसरात मद्यधुंद गाडी चालकाचा थरार कॅमेरामध्ये कैद झाला. गाडी चालवत असताना गाडीचं टायर निघालेला असतानाच भरधाव वेगात गाडी चालवत चालक जीवाशी खेळत असल्याचं व्हिडिओ पाहायला मिळतंय. एका तरुणाने गाडीचा पाठलाग करत गाडी थांबवली आणि वाहतूक पोलिसाला माहिती देऊनही ती गाडी थांबवली. नाकाबंदी सुरू असताना सर्व प्रकार घडला. सदर व्यक्तीवर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिवंगत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंसंदर्भात मोठा दावा केला. नेहरूंना सरकारी पैशांमधनं बाबरी मशीद बांधायची होती असं राजनाथ सिंग म्हणाले. मात्र त्यांचा हा प्रयत्न सरदार वल्लभभाई पटेल यांनी यशस्वी होऊ दिला नाही असंही त्यांनी म्हटलं. गुजरातच्या बडोद्यामध्ये राजनाथ सिंग बोलत होते. जब पंडित जवाहरलाल नेहरू बाबरी मस्जिद के मुद्दे पर सरकारी खजाने से पैसा खर्च करने की बात जब उन्होंने छेड़ी थी, सरकारी खजाने से पैसा खर्च करके
बाबरी मस्जिद बनवाई जानी चाहिए, उसका भी विरोध यदि किसी ने किया था तो गुजराती मां की कोख से पैदा हुए सरदार वल्लभ भाई पटेल ने ही किया था मेरे घर। और उस समय सरकारी पैसे थे, उन्होंने बाबरी मस्जिद नहीं बनने दिया। पहिल्यांदाच रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 90चा टप्पा ओलांडलाय. व्यवहारात 6 पैशांनी घसरून 90.02 वर आलाय. बँकांनी उच्च पातळीवर अमेरिकन डॉलर खरेदी करणं सुरू ठेवलं आणि परकीय भांडवलाच्या बाहेर जाण्याने रुपयावर दबाव निर्माण झाला अशी माहिती आहे. आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेत 89.96 वर उघडला. व्यापारादरम्यान तो प्रति डॉलर 90.15च्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरलेला पाहायला मिळाला. अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता निर्माता सोहम बांदेकर लग्न बंधनात अडकले. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या खास उपस्थितीत शाही थाटामध्ये पूजा आणि सोहम बांदेकरचं लग्न झालंय. लग्न मंडपात पूजाने घेतलेली खास एंट्री सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी ठरली. लग्नामध्ये पूजाने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती, तर सोहमने आकर्षक डिझाईन असलेला कुर्ता घातला होता. सोहम हा अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा आहे, तर पूजा ही टीव्ही अभिनेत्री आहे. या दोघांचं लग्न लोणावळ्यातल्या एका रिसॉर्टमध्ये पार पडलं. या लग्नाला अनेक मराठी कलाकारांची उपस्थिती होती. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि उद्योगपती पहलवान शंभूराज खुटवड यांचा पारंपरिक पद्धतीने पुण्यामध्ये दिमागदार विवाह सोहळा पार पडलाय. प्राजक्ताने लग्नासाठी खास हिरव्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती, तर भरजरी दागिन्यांनी तिचा राजेशाही लुक अधिक उजळून दिसत होता. लग्नातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि प्राजक्ताच्या पारंपरिक लुकची सगळीकडे चर्चा आहे. या समारंभाला राजकीय, सामाजिक, मनोरंजन क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचा मुलगा जय पवार यांचा विवाह सोहळा याच आठवड्यात पार पडणार आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहारीनमध्ये पार पडणार असून या समारंभासाठी पवार पाटील कुटुंबियाकडनं केवळ 400 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं केवळ पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निमंत्रित करण्यात आले. 4 ते 7 डिसेंबर दरम्यान बहारीन इथे विवाह सोहळा पार पडेल. 4 डिसेंबरला मेहंदीचा कार्यक्रम आहे. 5 डिसेंबरला हळदी समारंभ, लग्न सोहळा आणि 7 तारखेला स्वागत समारंभ पार पडेल. दरम्यान जय पवार यांच्या लग्नाची पत्रिका एबीपी माझाच्या हाती लागली आहे. या विवाह सोहळ्यासाठी मागील काही दिवसांपासून पवार पाटील कुटुंबियांची आणि पाहुण्यांची तयारी जोरात सुरू आहे आणि संपूर्ण कार्यक्रम परदेशात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. राज्यामध्ये नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आज लागणार होते. यासाठी विजयाचा विश्वास असणाऱ्या नागपूरच्या काही उमेदवारांनी प्रसिद्ध मिठाईच्या दुकानात आधीच मिठाईची ऑर्डर देऊन ठेवलेली. यात मलाई पेढा आणि मोतीचूर लाडू यांचा समावेश होता. मात्र आता निकाल 21 डिसेंबरवर गेलेत, त्यामुळे अनेकांना आपली ऑर्डर्स रद्द कराव्या लागल्या. तुमच्याकडे जे ऑर्डर आले होते नेमके कशा स्वरूपाचे ऑर्डर होते, उमेदवारांनी नेमकं काय सांगितलं होतं आणि आता निकाल पुढे गेला तर त्यांचं काय म्हणणं आहे? कुछ लोग ऑर्डर देके गए थे और कई लोग इंक्वायरी भी करके गए थे ऑर्डर के लिए, और फिर जो जिन्होंने ऑर्डर देके गए थे उन्होंने ऑर्डर कैंसिल करवा दिया और पोस्टपोन करवा दिया. बोले कि अभी रिजल्ट वो हो गया है, तो उसके कारण ऑर्डर कैंसिल हो गया. ज़्यादा से ज़्यादा ऑर्डर क्या के थे? खासकर तो लड्डू के ऑर्डर थे ज़्यादातर, लड्डू और मलाई पेड़ा वगैरह, उसके बाद उसके ऑर्डर ज़्यादा थे. लाखो भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीची जत्रा 9 फेब्रुवारी 2026ला होणार आहे. आज सकाळी देवीचा हुकूम घेऊन ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरवण्यात येतो. लाखो भाविक यात्रेला उपस्थित राहत असतात. दरम्यान आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाल्यावर रेल्वे तसंच खासगी वाहनांच्या बुकिंग करता आता चढाओढ लागणार आहे. आणि आता